महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना नम्र आवाहन। महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांच्या बद्दल या दोन्ही घटकांचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न संघटनांचा सातत्याने राहिलेला आहे। याबद्दलचा आपण अलीकडचा जरी अनुभव बघितला तर आपल्या लक्षात असं येईल की 2020 साली जूनमध्ये ज्या वेळेला मानधनवाढ आशा आणि गटप्रवर्तकांची झाली त्यावेळेला सुद्धा आशांना 2000 रुपये मानधनवाढ दरमहा आणि गटप्रवर्तकांना 3000 रुपये मानधनवाढ केली गेली। 3000 रुपयाचा आग्रह आमचा यासाठीच होता की त्याच्यापूर्वी 2005 सालापासून ते 2020 सालापर्यंत गटप्रवर्तक महिलांना फक्त प्रवास भत्ता देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जात होतं, अजिबात मानधन दिलं जात नव्हतं। त्यामुळे ते 3000 रुपये वाढ शासनाने मान्य केली। त्याच्यानंतर 2021 मध्ये परत एकदा जी 1000 रुपयाची मानधनवाढ झाली ती 1200 रुपये ही गटप्रवर्तकांना झाली। त्याच्यानंतर मात्र 500 रुपये एक वाढ झाली आणि मार्च 2022 मध्ये जी वाढ महाराष्ट्र शासनाने केली ती त्यांनी 1500 रुपये वाढ आशा आणि गटप्रवर्तकांना आणि अंगणवाडीला सुद्धा समानरित्या वाढ केली। आता यामध्ये आशा आहेत आणि आशांच्या सुपरवायझर्स आहेत आणि सुपरवायझर जे आहेत त्यांच्याबद्दलचं मानधन वाढीचा जो मुद्दा होता तो मुद्दा हा रास्त होता आहे आणि राहणार आहे। दुसरं असं आहे की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रवास भत्ता हा मानधनाचा विषय होऊ शकत नाही। आज शासकीय कर्मचारी जे आहेत ज्यांना 7वा वेतन आयोग मिळतो त्यांचं जे प्रवास खर्च आहे तो त्यांच्या वेतन आणि महागाई भत्त्याच्या पेक्षा वेगळा अशा पद्धतीने दिला जातो आणि हा जो 800-475 रुपये दिला जातो प्रवास भत्ता गटप्रवर्तकांना तो प्रवास भत्ता सुद्धा कमी आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना जो प्रवास भत्ता दिला जातो तो जास्त दिला जातो। तर असं असल्यामुळे की एकूणच या लढ्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आशा आणि गटप्रवर्तकांना समाधान मिळू नये, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये वैर निर्माण व्हावं आणि एकमेकाच्या विरुद्ध ते बोलत राहिले पाहिजेत अशा पद्धतीचं कारस्थान त्यांनी करून की एका बाजूनं त्यांनी आशांना 5000 रुपये मानधनवाढ गटप्रवर्तकांना फक्त 1000 रुपये मानधनवाढ असा निर्णय दिलेला आहे। अर्थात तो निर्णय आम्हाला मान्य नाही आणि त्या निर्णयाबद्दल आपण असा विचार करू शकतो, कारण त्याच्याबद्दल आता एक बाब आहे आणि ती बाब कोणती आहे तर महाराष्ट्र शासनाने दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी डिस्पेन्सरीसाठी जे किमान वेतन जाहीर केलेलं आहे ते अकुशल कामगारांना सुद्धा स्पेशल अलाउन्स सह 15000 रुपये आहे। म्हणजे याचा अर्थच असा आहे की ते किमान वेतन जे आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू असल्यामुळे ते 15000 रुपये त्यांनी गटप्रवर्तकांना दिले पाहिजेत आणि महागाई भत्ता हा पगाराचा भागच होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना 8475 आणि त्याच्यावर 300 रुपये ते वेगळे त्यांनी द्यायला पाहिजेत असा सरळ कायदा आहे। आणि हा कायदा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे, तो कायदा महाराष्ट्र शासनावर बंधनकारक आहे। महाराष्ट्र शासनच कंत्राटदार आहे आणि सरळ महाराष्ट्र शासनाकडूनच या किमान वेतन कायद्याचा भंग केला जातो आहे। त्यामुळे आज सुद्धा त्यांनी जरी वाढ नाही केली तरी सुद्धा आज 15000 अधिक 8475 हे कायद्याने लागू होतात या गटप्रवर्तक महिलांना आणि 15000 रुपये कमीत कमी हे आशांना सुद्धा लागू होतात। तर ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्याबद्दलची मांडणी केलेली आहे। आमचे वकील जे आहेत ज्येष्ठ वकील जे आहेत गायत्री सिंग यांनी याबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे। तर मुद्दा असा आहे की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, आमचे कामाचे तास ठरवून घेतले पाहिजेत आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठीची मांडणी या न्यायालयामध्ये झालेली असून त्याच्याबद्दलची जी केस आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 मे रोजी चालणार आहे। अर्थात तोपर्यंत आपण मागणी करू शकतो आणि त्याच्याबद्दल त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं आपण म्हणू शकतो। दुसरा मुद्दा असा आहे की जो महाराष्ट्रातल्या विशेषतः गटप्रवर्तक महिलांनी लक्षात घेतला पाहिजे आणि ती बाब अशी आहे की नांदेडमध्ये एकाच दिवसामध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाला, त्याच्यामध्ये 11 लहान मुलं होती। औरंगाबादमध्ये तोच प्रकार घडला, ठाण्यामध्ये तोच प्रकार घडला, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने सो मोटो केस स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करून घेतली आणि त्या केसचा पहिला आदेश असा होता, निष्कर्ष असा होता की नांदेडमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त होती, डॉक्टर्स त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते,
नर्सेस उपलब्ध नव्हत्या, स्टाफ उपलब्ध नव्हता, 50% जास्त स्टाफ त्या ठिकाणी भरलेला नव्हता, औषधाची कमतरता होती आणि आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या. आणि हा पहिला निष्कर्ष आहे. आणि त्याच्यामुळे की या सोमोटो केसमध्ये महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही पार्टिसिपेंट झालेलो आहोत, आम्ही त्याच्यामध्ये पक्षकार झालेलो आहोत. आणि आम्ही त्या ठिकाणी ज्या गटप्रवर्तक महिलांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची यादी त्या केसमध्ये आम्ही दाखल केलेली आहे. ती सुद्धा केस सोमोटो केस 3 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात चालणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही असं प्रेयर आहे आमची की ह्या ज्या काही गटप्रवर्तक महिला आहेत त्यांची जी यादी आहे ती प्राधान्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे. आज आपण पाहतोय की एका बाजूनी आशा आणि गटप्रवर्तकांचा मानधनवाढीचा निर्णय 13 तारखेला झाला, त्याच वेळेला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा निर्णय झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 27,000 कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत आहेत. तसंच गटप्रवर्तक सुद्धा कंत्राटीच आहेत, त्यांना त्यासारख्याच ऑर्डर्स आहेत, तीच पद्धत आहे. आणि असं असल्यामुळे त्या कंत्राटीच आहेत. कंत्राटी कर्मचारी म्हणजेच आशा सुपरवायझर्स आहेत, त्यांना गटप्रवर्तक म्हणत पण त्या आशा सुपरवायझर्स आहेत, ब्लॉक फॅसिलिटेटर्स इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्यांचा समावेश त्या ज्या गटप्रवर्तकांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना त्यांनी परमनंट केलं पाहिजे, कायम कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक केली पाहिजे, त्यांचं समायोजन केलं पाहिजे. पण त्यांनी जी यादी बनवलेली आहे त्या यादीमध्ये गटप्रवर्तकांची नावे नाहीत, हे अत्यंत अन्यायकारक आहे. याच्याबद्दल आम्ही 4 मार्चला आक्षेप घेतलेला आहे. श्री सुभाष बोरकर यांना जाऊन प्रत्यक्ष आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची यादी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याच्याबद्दलची आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. तर आता मुद्दा असा आहे की ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरळ सरळ निकाल दिलेला आहे की जे कंत्राटी कर्मचारी असतील त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश होतो त्यांना तुम्ही त्यांचं समायोजन करा असा निकाल आहे. आणि असं असून सुद्धा हे सगळे जे 27,000 कंत्राटी कर्मचारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला 33,000 पदे रिक्त आहेत, ही सगळीच एकाच वेळेला जागा भरणं गरजेचं होतं. परंतु असं न करता महाराष्ट्र शासनाने निर्णय असा घेतलेला आहे, अन्यायकारक निर्णय आहे की 70% जागा ते ओपन पद्धतीने भरणार आणि 30% जागा ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मधले कर्मचारी असतील 10 वर्ष पूर्ण झाले असतात त्यांना भरणार, अशा पद्धतीचा हा निर्णय, हा सुद्धा एक निर्णय अन्यायकारक आहे. तर त्याच्यामुळे याच्याबद्दल सुद्धा हा जो नवीन GR आहे तो चुकीचा आहे. आणि त्याच्याबद्दलची प्रक्रिया सुद्धा जी आहे ती त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या हरकती आहेत. तर हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला परत एकदा लक्षात घेतलं पाहिजे की आशा आणि गटप्रवर्तक यांची जूट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यांच्यामध्ये एजन्सीपणा असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आशा सुपरवायझर्स आहेत, आशांच्या त्या हे कोणी नाकारत नाहीत. परंतु सरकारने हा जो डाव केलेला आहे, हे जे कारस्थान केलेलं आहे की आशा आणि गटप्रवर्तकांच्यामध्ये फाटाफूट झाली पाहिजे, संघटना विस्कळीत झाली पाहिजे, त्यांनी परत संप करू नये आणि एकमेकाला सहकार्य करू नये, ही जी काही त्यांची त्या ठिकाणची जी रणनीती दिसून येते ते आपण टाळली पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. तर त्याच्यामुळे की ह्या आत्ताची सोमोटो केस जी 3 तारखेला आहे ती आपल्याला